बा आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचंय? हा जो चॅप्टर आहे थर्मोडायनामिक्स, ठीक आहे, 12th क्लासचा चॅप्टर, महाराष्ट्र बोर्डामध्ये एनसीईआरटीत 11वीला आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, एक अशी सिस्टीम असते, बस एवढंच लक्षात ठेवायचं. सिस्टीम त्याच्यामध्ये गॅस असतो किंवा लिक्विड असते, पण मॅक्झिमम टाइम गॅस असतो. त्या सिस्टीमला आणि सिस्टीम म्हणजे ह्याच्यामध्ये गॅस असतो तिचा आपण अभ्यास करतो. आणि त्याच्या बाजूला जेवढं काय आहे बाकीचं युनिव्हर्स त्याला सराउंडिंग म्हणतात. काय म्हणतात? सराउंडिंग. आणि ह्या दोघांच्या मध्ये जे आहे ह्याला बाउंड्री म्हणतात. काय म्हणतात ह्याला? बाउंड्री. सिस्टीम, बाउंड्री, सराउंडिंग. आपण काय करतो, ह्याला एक हिट देतो किंवा हिट काढून घेतो. हिट दिली, काढून घेतली की ही सिस्टीम बदलते. सिस्टीम बदलते म्हणजे काय बदलते? सिस्टीमची स्टेट बदलते. स्टेट वन च्या ऐवजी स्टेट टू. स्टेट कशावर ठरते? वेगवेगळे व्हेरिएबल असतात. काय असतात? व्हेरिएबल किंवा प्रॉपर्टीज म्हणतात. व्हेरिएबलला दुसरं काय म्हणतात? प्रॉपर्टीज असतात सिस्टीमच्या. जसं की प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, डेन्सिटी, ह्या प्रॉपर्टीज आहेत. त्यांच्यापैकी कोणती एक प्रॉपर्टी बदलली की आपण म्हणतो सिस्टीमची स्टेट बदलली. ही सिस्टीम तुला बऱ्याच वेळेस अशी सिलेंडर आणि पिस्टनच्या स्वरूपात दिसेल. त्याच्यामध्ये गॅस आहे, त्याला प्रेशर असते, आणि हे पिस्टन असते. पिस्टन, पिस्टनमुळे ह्याचं व्हॉल्यूम कमी जास्त करता येते. आता पिस्टन दोन प्रकारचे असतात, फिक्स आणि मुव्हेबल. फिक्स असलं की व्हॉल्यूम कॉन्स्टंट. ह्याच्यात मेन काय करतो, हे पिस्टनला वरी खाली करून ह्याच्यावर वर्क करता येते. हे एक महत्वाचं. आणि दुसरं काय करता येते? हिट देता येते. सिस्टीमला एकतर हिट देता येते किंवा वर्क करता येते. म्हणजे हिट, वर्क हे जरा महत्वाचे शब्द आहेत त्या चॅप्टर मध्ये, ठीक आहे. मग पहिला क्वेश्चन काय म्हणते की व्हॉट इज टेम्परेचर, एक्सप्लेन. काय टेम्परेचर? तर टेम्परेचर इज क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस. एखादी बॉडी किती हॉट आहे किंवा किती कूल आहे हे टेम्परेचरनच कळते आपल्याला. डिग्री ऑफ हॉटनेस और कूलनेस ऑफ ए बॉडी. क्वांटिटेटिव्ह मेजर म्हणजे अंकामध्ये सांगते. अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, इट इज मेजर ऑफ ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. आपण बघितलेलं आहे टेम्परेचर काय आहे. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलला प्रोपोर्शनल आहे. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल असू शकते, पर मोल असू शकते, पर युनिट मास असू शकते, पण सहसा ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल हे आपण घेतो इज इक्वल टू 1/2 केबीटी, सॉरी F/2 केबीटी, किंवा जर मोनोटॉमिक गॅस असेल तर 3/2 केबीटी ऍव्हरेज. म्हणजे थोडक्यात टेम्परेचर काय आहे बाबा, की हॉटनेस आणि कूलनेस मोजण्याचं एक क्वांटिटेटिव्ह मेजर आहे. आणि दुसरं काय, की इट इज डायरेक्टली रिलेटेड टू ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. एवढं लक्षात ठेवायचं. व्हॉट इज टेम्परेचर, ठीक आहे. चला, अभि आवाज येतोय का? अभि आवाज येतोय? हॅलो. चला, दुसरं काय पुढे, टेम्परेचर डिफरन्स डिटरमाइन्स डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. हे महत्वाचं आहे. टेम्परेचर विषयी माहिती द्यायची आपल्याला 2 मार्क. टेम्परेचर आणखीन काय करते, टेम्परेचर डिफरन्स म्हणजे आता ए कडून बी कडे हीट जाणार का बी कडून ए कडे येणार, हे त्यांच्यातल्या टेम्परेचर डिफरन्स वरून कळतं. टेम्परेचर डिफरन्स वरून दोन गोष्टी कळतात, एक तर डायरेक्शन ऑफ हीट फ्लो पण कळतो, आणि किती वेगानं जाईल ते पण कळतं. इथं 25 डिग्री सेल्सिअस आहे, इकडे 10 डिग्री सेल्सिअस आहे. ऑफकोर्स ए कडून बी कडे हीट फ्लो होईल. सो डायरेक्शन कशावरून कळलं आपल्याला? टेम्परेचरवरून आणि त्याच्या डिफरन्सवरून. आणि जेवढा जास्त डिफरन्स असेल तेवढं फास्ट कळतंय. म्हणजे टेम्परेचरला असंच समजायचं तुम्ही, जणू काही इकडे एक टाकी आहे त्याच्यात भरलेलं पाणी, त्यात भरलेलं पाणी म्हणजे हीट. तिच्यात भरलेलं पाणी म्हणजे काय बोला? हीट. आणि ही हाईट म्हणजे टेम्परेचर. मग टाकी ए आणि ही टाकी बी आहे, मग हिच्यात भरलं एवढं पाणी, तर तिची हाईट एवढी आहे का नाही. मग ह्याला जोडल्यावर पाणी कोणीकडून कोणीकडे जाईल? ए कडून बी कडे. म्हणजे हे कशावरून बी ठरलं? ला. हाईट करून. म्हणजे ह्याच्यातलं वॉटरचं अमाऊंट म्हणजे क्वांटिटी ऑफ वॉटर म्हणजे हीट, आणि टेम्परेचर म्हणजे हाईट सारखं आहे. ज्याची हाईट जास्त तिकडून कमी हाईट वाल्याकडे पाणी जातं.
SI युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन, माहिती आहे आपल्याला. चला, आवाज यायला का अभि? हो यायलाय. हे चॅप्टर जो आपला येतो त्याचं नाव आहे थर्मोडायनामिक्स. या चॅप्टरचं नाव काय आहे आपलं? थर्मोडायनामिक्स. चौथा चॅप्टर आहे 12वी मध्ये महाराष्ट्र बोर्डात. NCERT मध्ये 11वीला आहे. थर्मोडायनामिक्स. त्या थर्मोडायनामिक्स मध्ये बार बार शब्द काय काय लागतात, हे मेन काय करतो आपण ह्याच्यामध्ये, एक अशी सिस्टीम असते. सिस्टीम म्हणजे काय असते? एक सिलेंडर आणि त्याला असते असं पिस्टन, त्याच्यामध्ये भरलेला असतो गॅस. सिलेंडरचा असा असं काही नाही, अशी पण सिस्टीम असू शकते. बट सिस्टीम म्हटलं की सिलेंडर, पिस्टन. हे पिस्टन कसं असते? मुव्हेबल असू शकते, फिक्स असू शकते, बरोबर का? व्हॉल्यूम चेंज करणं न करणं त्याच्यावर आधारित आहे. ते बघितलं आपण. आणि ह्या सिस्टीमच्या बाजूला जेवढं काय त्याला आपण सराउंडिंग म्हणतो, हे एक लक्षात असतं. आणि ह्या दोघांना सेपरेट करणारी आहे बाउंड्री. सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी बाउंड्री. मग आपण ह्या चॅप्टर मध्ये काय करतो? ह्या सिस्टीमवर काही, एक तो वर्क करतो, म्हणजे पिस्टनला खाली वर करून वर्क करू शकतो, आणि दुसरं हिट देतो. म्हणून हीट, वर्क, टेम्परेचर हे शब्द महत्वाचे आहेत यासाठी. हे शब्द महत्वाचे आहेत. मग आपण हिट दिली किंवा वर्क केलं की ह्या सिस्टीमची स्टेट बदलते. काय बदलते? स्टेट. स्टेट बदलणे म्हणजे काय? त्याची एखादी प्रॉपर्टी बदलणं. प्रेशर तर बदलतंय, व्हॉल्यूम तर बदलतंय, डेन्सिटी तर बदलते, नंबर ऑफ मोल बदलते. सो स्टेट हे कोण डिफाईन करते? प्रॉपर्टी डिफाईन करते. त्या प्रॉपर्टी म्हणजे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम वगैरे. प्रॉपर्टीलाच व्हॅरिएबल पण म्हणतात. प्रॉपर्टीलाच व्हॅरिएबल पण म्हणतात किंवा फंक्शन पण म्हणतात. म्हणून ह्या चॅप्टरमध्ये हिट, टेम्परेचर समजून घेणं गरजेचं आहे. तसं हिट आणि टेम्परेचर आपण मागच्या चॅप्टरमध्ये थोडं बहुत कळलेलंच आहे, की टेम्परेचर इज मेजर ऑफ कायनेटिक एनर्जी, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी, राईट. पुढचा शब्द काय? हिट एक्सप्लेन करा. बरोबर आहे का? हिट काय, टेम्परेचर काय? हो. हिट इज एनर्जी इन ट्रान्सफर बिटवीन टू बॉडीज. आता मी थोडस सांगताना चुकलो, की याच्यामध्ये क्यू हिट आहे, याच्यामध्ये क्यू हिट आहे. स्टोअर केलेली हिट नसते, स्टोअर करून ठेवलेली कायनेटिक एनर्जी असते. पण ज्यावेळेस आपण ह्याला जोडतो त्यावेळेस हिट इकडून इकडे जाईल, ए कडून बी कडे. सॉरी, कायनेटिक एनर्जी ए कडून बी कडे जाईल. मग ए कडून बी कडे जाताना ती हिट मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे फक्त ट्रान्सफर होताना हिट असते. आपण म्हणतो समजा इस्त्री गरम आहे, त्याच्यात तिच्यात हिट जास्त आहे असं नाही म्हणायचं, कायनेटिक एनर्जी जास्त आहे. काय? तिच्या मॉलिक्युल मध्ये काय जास्त आहे? कायनेटिक एनर्जी. एखादी वस्तू गरम आहे म्हणजे काय जास्त आहे? हिट जास्त आहे म्हणायचं नाही. काय म्हणायचं? कायनेटिक एनर्जी जास्त आहे. कायनेटिक एनर्जी. मग हीट काय? फक्त एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये टेम्परेचर डिफरन्समुळे म्हणा किंवा कशामुळे जर एनर्जी फ्लो होत असेल, तर कायनेटिक एनर्जी फ्लोईंग फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स इज हीट. फक्त इकडून इकडे जाताना या रस्त्यामध्ये ती हीट आहे. कळलं का? हे शब्द महत्वाचा आहे. सो एनर्जी इन ट्रान्सफर बिटवीन टू बॉडीज or between two systems which are in thermal contact ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. एनर्जी एकाकडून दुसऱ्याकडे इलेक्ट्रिसिटीमुळे जाऊ शकते, पण ते नाही. टेम्परेचर डिफरन्समुळे जी एनर्जी जाते त्याच ट्रान्सफर होणाऱ्या एनर्जीला हीट म्हणतात. क्लिअर? नाव हीट म्हणजेच इट फ्लोज फ्रॉम बॉडी ऍट हायर टेम्परेचर टू बॉडी ऍट लोअर टेम्परेचर. हीट कशी फ्लो होते? तिचं एसआय युनिट काय? जूल. टेम्परेचरचं केल्विन. पुढे विचारले व्हॉट इज थर्मोडायनामिक्स, डिफाईन करा एका मार्काला. थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स. सर्वात पहिले तर जिचा अभ्यास, जी डील करते किंवा अभ्यास करते कशाचा? कन्व्हर्जन. कन्व्हर्जन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एका रूपातून दुसऱ्या रूपात एनर्जी कशी कन्वर्ट होते? कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल, पोटेन्शियल टू हीट. सहसा तर कन्व्हर्जन फ्रॉम एनी फॉर्म टू हीट, आणि हीटचं दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन. हीटशी संबंधित जास्त आहे थर्मोडायनामिक्स. इट इन्व्हॉल्व्ह रिलेशनशिप बिटवीन हीट, वर्क अँड प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. हीटचा आणि वर्कचा सिस्टीम सोबत काय संबंध आहे? क्यू, डब्ल्यू, इंटरनल एनर्जी ह्यांचे काय रिलेशन आहेत, ते थर्मोमध्ये आहे. थर्मोडायनामिक्स ऑल्सो गव्हर्न्स द डायरेक्शन ऑफ एनर्जी ट्रान्सफर. अभ्यास तर करतेच हिटचा, आणि हिट कुणीकडून कुणीकडे फ्लो होईल, एनर्जी कुठे ट्रान्सफर होईल हे पण बघते. आणि अवेलेबिलिटी ऑफ एनर्जी टू डू वर्क. एनर्जी वर्क करण्यासाठी एनर्जी आहे का एखाद्या सिस्टीमकडे, काही वर्क होऊ शकत नाही असं बघते. म्हणजे एखादी वर्क पॉसिबल आहे का, स्पॉन्टेनियस आहे का. म्हणजे थोडक्यात सिस्टीमची एनर्जी कशी आहे ते बघणे, पहिला लॉ. दुसरा लॉ,
एनर्जी ट्रान्सफर कुठून कुठं होते, म्हणजे डायरेक्शन, ट्रान्सफरचं डायरेक्शन ठरवणं. दुसरा लॉ. तिसरा लॉ, ते तिसरा लॉ म्हणता येत नाही, आता ते सांगायची गरज नाही तुम्हाला आताच. पण अवेलेबिलिटी ऑफ एनर्जी टू डू वर्क हे पण ह्या दुसऱ्याच लॉ मध्ये येते. तिसरा लॉ तुम्हाला इथं फिजिक्स मध्ये नाही. पुढे काय म्हटलं, व्हॉट इज मीन्ड बाय थर्मल इक्विलिब्रियम. व्हॉट इज मीन्ड बाय द एक्सप्रेशन टू सिस्टम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम. काहीच नाही. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचर इक्वल असणे. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय? टेम्परेचर इक्वल असणे. अ सिस्टीम इज इन थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे सिस्टीम ए आणि सॉरी, स्वतः एकटी सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणं वेगळं, आणि एक सिस्टीम दुसऱ्या सिस्टीम सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणं वेगळं, असे दोन गोष्टी आहेत हं. स्वतः मी एकटा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आणि मी दुसऱ्या कोणासोबत तरी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. फरक कळला का? हा. हो. हा. दोन गोष्टी, थर्मल इक्विलिब्रियमच्या दोन अर्थ आहेत. एक स्वतःच असणे आणि एक दुसऱ्यासोबत. आता स्वतः असणे म्हणजे काय? व्हेन देर इज नो नेट हीट ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन इट्स व्हेरियस पार्ट्स. एक सिस्टीम ए ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कधी आहे, जर तिच्या एका एक्स पार्ट कडून तिच्या वाय पार्ट कडे नेट हीट ट्रान्सफर होत नाही. नेट म्हणजे हीट इकडे चाललंय, इकडे पण यायलंय, पण नेट कुणीकडून इकडे 5 चाललंय तर तिकडे 5. बरोबर कळलं का? नेटचा अर्थ काय, मी तुला 5 रुपये दिले, तू मला 5 रुपये दिलेस, पण नेट फ्लो झाला का? नाही. फ्लो झाला का? फ्लो झाला, पण नेट फ्लो झाला नाही. नेट फ्लो कधी होतो, मी जास्त दिले तू कमी दे, असं. मग ही सिस्टीम ए स्वतः इक्विलिब्रियम मध्ये कधी असते, जर तिच्यामध्ये पार्ट असतात ना, जसं की माझा हात आणि माझा पाय, तर तिचा एक एक्स पार्ट आहे आणि दुसरा वाय पार्ट आहे, तर तिच्या एक्स कडून वाय कडे नेट हीट ट्रान्सफर नाही झालं पाहिजे, म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय, एचं सर्व टेम्परेचर सेम आहे, प्रत्येक ठिकाणचं टेम्परेचर कसं आहे, सेम. थोडक्यात हीट ट्रान्सफर नाही झाली पाहिजे, म्हणजे टेम्परेचर इन इट्स ऑल पार्ट्स इज इक्वल, म्हणजे माझ्या हाताचं टेम्परेचर, पायाचं टेम्परेचर, डोक्याचं टेम्परेचर सेम असलं पाहिजे, तर म्हणायचं मी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, मी स्वतः. तसंच बी पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये स्वतः कशी आहे, जर तिच्या वेगवेगळ्या पार्टचं टेम्परेचर सेम असेल. आणि तिसरं, ए आणि बी एकमेकाच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कधी आहेत, जर ए चे सर्व टेम्परेचर बीच्या सर्व टेम्परेचर सोबत इक्वल असेल. म्हणजे एचं टेम्परेचर आणि बीचं पण टेम्परेचर इक्वल असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात बघा, समजा हे ए आहे, इथलं टेम्परेचर 25 आहे, इथलं टेम्परेचर 30 आहे. ही ए थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे का? नाही. एक तर अगोदर स्वतः नाही. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असावं लागतं, तरच मी दुसऱ्यासोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये जाईल. आता मी स्वतःच नाही, म्हणजे सध्या ए इज नॉट इन थर्मल इक्विलिब्रियम. त्याच्याऐवजी समजा जर सर्व ठिकाणी इथं 25-25 झालं, तर ए काय म्हणायचं आपण, ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इटसेल्फ. दुसरं, आता हा बीच्या सर्व ठिकाणी 30-30 आहे, बी स्वतः सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे का? हो आहे. परंतु बी हा ए सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे का? अभि, नाही. नाही. मग ए आणि बी कधी असतात थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, जर ह्याचं पण 25 असेल तर सर्व ठिकाणचं टेम्परेचर 25, 25, 25, 20, सर्व ठिकाणचं टेम्परेचर 25 आहे. राईट. सो सिस्टीम स्वतः सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणे आणि सिस्टीम दुसऱ्या सोबत असणे. सिस्टीम स्वतः सोबत कधी असते, जर तिचा सर्व ठिकाणी टेम्परेचर सेम आहे आणि तिच्याकडून सराउंडिंगला हिट जायना झालंय, म्हणजे सराउंडिंगचं पण टेम्परेचर तिच्यावरच पाहिजे. देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग ऑल्सो. नाउ टू सिस्टम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर इफ व्हेन कनेक्टेड बाय हीट कंडक्टिंग वॉल. जर ह्या दोघांना जर हीट कंडक्टिंग मटेरियलनं किंवा वॉलनं कनेक्ट केलं, देर इज नो नेट फ्लो ऑफ हीट बिटवीन देम, तर हीट फ्लो नाही झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात दोघांचं टेम्परेचर सेम पाहिजे. हीट कधी फ्लो होते, टेम्परेचर वेगळं असलं. थर्मल इक्विलिब्रियमचा एकच छोटासा अर्थ आहे, ते म्हणजे सर्व टेम्परेचर सेम पाहिजे, meaning they are all at same temperature. नेक्स्ट, स्टेट झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचे
4 लॉ आहेत. आधी काय झालं, पहिला लॉ, दुसरा लॉ, तिसरा लॉ आला. परंतु नंतर कळलं की अतिच महत्वाचा आहे एक, सर्वात महत्वाचा. मग त्याला चौथा तर म्हणता येत नव्हतं, तर त्याला झिरोथ लॉ म्हटले. काय म्हटले? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बस एवढंच. झिरोथ लॉ म्हणजेच खरा मेन लॉ, म्हणजे मेन म्हणता येत नाही, बट तो महत्वाचा आहे, अगोदर तो असायला पाहिजे. म्हणून त्याला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हटलं. त्याचं काय म्हणणं आहे, इफ टू सिस्टम्स आर इच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम, म्हणजे ए आणि बी ह्या दोघीही सी सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे एचं टेम्परेचर आणि सीचं सेम आहे, बीचं टेम्परेचर आणि सीचं सेम आहे. ए आणि बी दोघं पण एका सिस्टीम सोबत, कॉमन सिस्टीम सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ तेच म्हणणं आहे, देन दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम. जर ते दोघं एका सोबत असतील तर आर एच एस इक्वल आहे म्हणून एल एच एस पण इक्वल आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, दिस इम्प्लाइज ए इज ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ बी. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं बघ, एक्सप्लेन झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एक्सप्लेन करा. मग वर काय होतं, फक्त स्टेट करा. स्टेटमेंट झाला होता, एक्सप्लेन काय नाही. कन्सिडर थ्री सिस्टम्स ए बी सी. System A is in thermal equilibrium with system B and system A is also in thermal equilibrium with system C. जे मी हे एक्सप्लेन केलं ना तेच आता दिले. तसंच B इज ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी, म्हणजे थोडक्यात इथं काय दिलंय, ए चं टेम्परेचर सी सारखं आहे, ए इज इन थर्मल बी. हा, पहिलं वाक्य काय, ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ बी. तसंच पुढे म्हटलं ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी. इथं ए आहे कॉमन, म्हणजे ह्याचा अर्थ बी आणि सी पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. मग हे वाक्य म्हणजे हे काय म्हणतंय, टेम्परेचर ऑफ बी इज ऑल्सो इक्वल टू टेम्परेचर ऑफ सी. All three systems are at the same temperature and system A acts like a thermometer. आता ते सोडून द्या थर्मोमीटर, फक्त एक रेफरन्स म्हणून. म्हणजे थोडक्यात थर्मोमीटर म्हणजे काय माहिती आहे का, त्याचं काय म्हणणं असतंय, जे कॉमन आहे त्याला थर्मोमीटर म्हणतो आपण. इथे एक आहे सिस्टीम बी आणि इथे एक आहे सिस्टीम सी. मग थर्मोमीटर म्हणजे सिस्टीम ए म्हणू आपण. मग ह्याला इथं आणलं आणि बी आणि एचं टेम्परेचर सेम आहे. मग आता बीचं टेम्परेचर 25 असेल आणि एला इथं नेलं आणि ए हा सी च्या पण इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणजे ह्याच्यावरून एवढंच कळतंय की ए मध्ये मर्क्युरीचा पारा एवढा चढला आणि तेवढाच जर तो इथं चढला, तर तुम्ही काय करू शकता, ह्या दोघांचं टेम्परेचर सेम आहे असं सांगू शकता. आणि पुन्हा सांगितलं हे ह्या एनं सांगितलं माध्यम म्हणून. मग जे आपल्याला टेम्परेचर सांगतंय त्याला आपण थर्मोमीटर म्हणतो. काय म्हणतो? थर्मोमीटर. हळू वाजू नका, ते आणून ठेव, फ्रीज मध्ये ठेव. हे कळलं एवढं? ओके. त्याच्यानंतर ते आडवं कर. पुढे म्हटलं इंटरनल एनर्जी काय आहे ते सांगा. बघा आपल्याला काय थर्मोडायनामिक्स मध्ये महत्वाचं काय काय काय, वर्क, हीट, इंटरनल एनर्जी. आणखीन पण आहे बट हे हीटला मोजण्यासाठी टेम्परेचर आहे हे विसरू नको. इंटरनल एनर्जी साठी पण टेम्परेचरच आहे महत्वाचं, टेम्परेचर फार महत्वाचं आहे. मग आता आपण हे बघितलं हीट काय असते, तिचं टेम्परेचर बघितलं. आता हे बघायला इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इज द टोटल एनर्जी possessed बाय द सिस्टम ड्यू टू इट्स मॉलिक्युलर मोशन. आपण काय बघितलं, सिस्टीम मध्ये गॅस असतो है ना, मग ते गॅस व्हायब्रेट होतो, ट्रान्सलेशनल मोशन करतो, रोटेशनल मोशन करतो. मग त्या मोशनमुळे त्याला कायनेटिक एनर्जी येते. मग त्या मॉलिक्युलर मोशनमुळे जेवढी एनर्जी येते तिला आपण म्हणतो इंटरनल एनर्जी. दुसरं मोशनमुळे आली आणि दुसरी कॉन्फिगरेशनमुळे येते, म्हणजे पोझिशन. कॉन्फिगरेशन म्हणजे थोडक्यात काय, पोझिशन. आता पोझिशन म्हणजे काय, आता जरा डिटेलमध्ये गेलो आपण. मागच्या चॅप्टर मध्ये काय केलं, फक्त आयडियल गॅस बघितला होता, जिथे की काय होतं, पोटेन्शियल एनर्जी नव्हती, फक्त कायनेटिक एनर्जी होती. तसं तर इंटरनल एनर्जी मध्ये दोन गोष्टी असतात, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल. पण आयडियल गॅस मध्ये काय, आपण अट्रॅक्शन रिपल्शन काहीच नाही म्हटलं, म्हणून ह्याला झिरो पकडलं. पण रियालिटीत असते पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, कॉन्फिगरेशन मुळे असते. कॉन्फिगरेशन म्हणजे काय,
की बाबा प्रोटॉन कुठं आहे, इलेक्ट्रॉन कुठं आहे, त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, पुन्हा मॉलिक्यूल कसा आहे, बेंट आहे, कोणत्या शेपचा आहे. कॉन्फिगरेशन म्हणजे अरेंजमेंटमुळे असणारी एनर्जी किंवा पोझिशनमुळे असणारी एनर्जी. जर मॉलिक्यूल दूर असेल, एकमेकापासून इलेक्ट्रॉन दूर असतील तर पोटेन्शियल एनर्जी कमी, इलेक्ट्रॉन जास्त जवळ असतील तर पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. सो कॉन्फिगरेशनमुळे असणारी पोटेन्शियल आणि मोशनमुळे असणारी कायनेटिक एनर्जी, आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजे टोटल इंटरनल एनर्जी. सो थोडक्यात इंटरनल एनर्जी इज द सम ऑफ potential energy of all the atoms and molecules within the system. What is internal energy of one mole of argon and oxygen? हे जरा महत्वाचं. आता फॉर argon जो की एक मोनोएटॉमिक गॅस आहे, इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय हा. भलेही पोटेन्शियल एनर्जी हे आहे. आता ह्याच्यात एक असलं पाहिजे की इंटरनल एनर्जी मध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, बट फक्त इंटरनल इंटरॅक्शनमुळे. आउटसाइड इंटरॅक्शनमुळे पोटेन्शियल एनर्जी नसते. जसं की ग्रॅव्हिटेशन वगैरे. ग्रॅव्हिटीमुळे जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती एक्सटर्नल मुळे झाली. इंटरनल आहे का. ते एक तेवढं वाक्य आपण लिहू आपण. इथं लिहिलो. इट डज नॉट कंटेन, इट डज नॉट इन्क्लूड, है ना. डज नॉट इन्क्लूड पोटेंशियल एनर्जी ड्यू टू एक्सटर्नल फील्ड्स किंवा सोर्सेस. फील्ड्स म्हणतात. फील्ड म्हणजे काय. ग्रॅव्हिटेशनल फील्ड वगैरे, राईट. इजी ग्रॅव्हिटी, अर्थ ग्रॅव्हिटेशन. अर्थ ग्रॅव्हिटी वगैरे वगैरे गोष्टीमुळे जे काय येते ते पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपण काउंट करत नाही, किंवा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक. पण तरी पण आपण आता इथून पुढे आयडियल गॅस म्हटलं की फक्त कायनेटिक एनर्जी पकडणार. सो अर्गॉन साठी 1 मोल साठी इंटरनल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय बघितलाय, F/2 RT. मग अर्गॉन साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे, 3. तेच ऑक्सिजन. आता ऑक्सिजन म्हटल्यावर डायटोमिक आहे, त्याच्यामध्ये मॉडरेट टेम्परेचर आणि हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर म्हटलं की व्हायब्रेशन येतात, बरोबर का. पण काही बोललं नाही की मॉडरेट टेम्परेचर. सो ऑक्सिजन साठी काय डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 आहे, म्हणून 5/2 RT. कळायला अभि. अभि पुढे काय म्हटलंय. फाइंड द इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ आर्गॉन ऍट 300 केल्विन. फक्त व्हॅल्यू टाकायच्या. इंटरनल एनर्जी म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, आपण पोटेन्शियल पकडणार झालो होतो का. आयडियल गॅस म्हटली कायनेटिकच असते, म्हणून इंटरनलला आपण बऱ्याच वेळेस कायनेटिक एनर्जी म्हणतो. फॉर्म्युला काय 3/2 RT. हे 3/2 हे R हे T, म्हणजे त्याचं उत्तर. हे जरा चुकलं बरं का, हे पॉईंट नंबर 2 आहे. ठीक आहे. असं आहे. आता हे इथलं मल्टिप्लिकेशन का नाही एक्झॅक्ट करायचं. इथलं मल्टिप्लिकेशन कसं करायचं एक्झॅक्ट, ह्याच्यामध्ये रफ करत बसायचं नाही, सोपं आहे. कळायला का रे अभि. हो काय. चला तसाच पुढे काय प्रश्न दिलाय. द इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ नायट्रोजन ऍट 300 केल्विन. चला आपण एक करून बघू. at 300 Kelvin is 6235. What is internal energy of 1 mole of nitrogen at 400 Kelvin? शांत घ्यावं लागेल, गडबड नाही करायचं. आपल्याला हे चेंज इन इंटरनल एनर्जी दिले, राईट. म्हणजे चेंज इन टेम्परेचर दिले.
आपल्याला काय माहिती आहे? यू इज इक्वल टू असं असतंय. वी नो यू चा फॉर्म्युला काय? डायटॉमिक आहे म्हणून 5/2 नायट्रोजन. नायट्रोजन आहे ना. ऑक्सिजन O2 गॅसेस दिलेत मी. गॅस म्हटलं, म्हणलं ना केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम काय किंवा फिजिक्स मध्ये, ते ना ऑक्सिजनच्या ऍटमला ऑक्सिजनच म्हणतात आणि मॉलिक्यूलला पण ऑक्सिजनच म्हणतात. तर ज्यावेळेस आपण ऑक्सिजन गॅस म्हणतो त्यावेळेस तो निसर्गामध्ये कसा सापडतो गॅस, तर तो मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये सापडतो. मग मॉलिक्यूल ऑक्सिजनचा O2 आहे, ते आहे ऑक्सिजन. हे आहे नायट्रोजन. गॅस बर काय. ऍटम म्हटलं की हे सहसा ऍटम नसते. ऍटम असलं की त्याने सांगतात नायट्रोजनचा ऍटम आहे, अदरवाईज गॅसच पकडायचा. ठीक आहे. गॅस म्हणजे तो मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये असतो, राईट. क्लोरीन. आणखीन येस. कोण असे गॅसेस महत्वाचे? ठीक आहे. हेच घ्या. ओझोन म्हटलं की O3. फ्लोरीन पण आहे F2. क्लोरीन पण गॅस आहे. क्लोरीन. ठीक आहे. हे डायटोमिक गॅस आहे. त्यानंतर मग अमोनिया, NH3 गॅस, हा पण गॅसच आहे. मिथेन हा एक गॅस. नंतर नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड वगैरे आहेतच. कार्बन डायऑक्साईड CO2, कार्बन मोनॉक्साईड CO. मेन ह्याच्यात फॉल्ट होतो, ऍटम घ्यायचा का मॉलिक्यूल घ्यायचा. तर मॉलिक्यूल घ्यायचा असतो गॅस म्हटलं. राईट. तर त्यांनी काय केलंय, यू इज इक्वल टू 5/2 RT. आपल्याला एक सिच्युएशन आहे का दोन सिच्युएशन आहे का प्रश्नामध्ये? प्रश्नामध्ये काय रे? दोन दोन सिच्युएशन. सिच्युएशन असल्यावर आपण काय करतो? दोन रेशो. सिच्युएशन असल्यावर आपण काय करतो? रेशिओ घेतो, राईट. मग सांगा बरं इथं काय येईल? रेशो U2/. U1. इज इक्वल टू काय येईल रे बाळा? सांग. 1. अरे नाही रे, वन कशाला येईल उगच? काय? यू प्रपोर्शनल टू T2 काय? बाय T1. हा, मग काही कसं उगं बघून काही बोलू जाणं. T2/T1 बाकीचं कॉन्स्टंट आहे, राईट. हो. मग तेच केलं त्यांनी. हे बघा, इथं दिस इम्प्लाइज एक लिहायचं. बरोबर आहे का? पुन्हा एकदा दिस इम्प्लाइज. हे जरा पॉइंट टाकले तर प्रश्नांमध्ये पॉइंट टाकले जरा लई, उगाच पॉइंट नंबर टाकलेत प्रश्नात. ते जरा त्याच्यामुळे कन्फ्युज होईल कधी कधी. नीट बघा जरा. प्रत्येक स्टेपला पॉईंट, म्हणजे त्याने काय केलं, दिस इम्प्लाइज असं म्हणायच्या ऐवजी 3 नंबर किंवा 2 नंबरचा पॉईंट असं ते केलं. कळलं? हा, तसं वाटायला. लक्षात आलं हे? कसं आलं ते? इथं पण एक्झॅक्ट काढायचा. उग रफ कॅल्क्युलेशन कुठं पण करत बसायचे नाही. 2 मार्काच्या प्रश्नात तर करायचीच नाही रफ कॅल्क्युलेशन, व्यवस्थित काढायचे. लयच मोठा असल्यावर मग शेवटी ठीक आहे, येणच गेलं. रेशो असल्यावर ठीक आहे, पण गुणाकार असल्यावर कशाला एवढं ताण घ्यायचा? रेशो मध्ये पण हे खाली 3 असल्यावर काय प्रॉब्लेम आहे? खाली जर लेस पॉईंट मध्ये आलं आणि वरी पॉईंट मध्ये आलं किंवा प्रॉब्लेम आहे. वर पॉईंट मध्ये आल्यावर खाली नसल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही. पुढे काय म्हटलं? एक्सप्लेन द टर्म थर्मोडायनामिक सिस्टीम.
चार किल्ला कोणता होता का ह्याच्यात? 14, 15, 16. हे अशी डायग्राम काढावं लागते, कळलं का? सिस्टीम म्हटलं की काढायची डायग्राम. सिस्टीम आपल्याला एक्सप्लेन करायची आहे का नाही क्वेश्चन मध्ये. तर हे असं एक घ्यायचं. ही आहे सिस्टीम. ही काय आहे? सिस्टीम. आणि हे बाजूचं काय आहे? हा, बाजूला जे असते ते सराउंडिंग. बाजूला काय असते रे बाळा? हम्म. आणि ही असते बाउंड्री. ही आहे बाउंड्री. झालं. अशी एक सुंदर डायग्राम काढायची. ठीक आहे, अशी डायग्राम काढायची. आणि मग सांगायचं थर्मोडायनेमिक सिस्टीम इज अ डेफिनाइट क्वांटिटी ऑफ मॅटर एनक्लोज बाय बाउंड्री इन द स्पेस. स्पेस म्हणजे हे निसर्ग किंवा युनिव्हर्स. त्या युनिव्हर्स मध्ये एका बाउंड्रीच्या मध्ये, ह्या युनिव्हर्स मध्ये एका बाउंड्रीच्या मध्ये जेवढं काही इन्क्लूड केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? सिस्टीम. काय म्हणतो त्याला आपण? सिस्टीम. कळलं का रे बाळा? हो. कळलं का अभि? हाँ सरकार. हे आहे तुमचं उत्तर. घ्या, हे उत्तर कळलं का? एव्हरीथिंग एक्सटर्नल टू धिस बाउंड्री इज कॉल्ड सराउंडिंग. त्याच्या बाहेर असणार, बाउंड्रीच्या बाहेर असणार हे जे काय आहे ते हे काय सगळं सराउंडिंग आहे. एक्झाम्पल काय? गॅस एनक्लोज इन सिलेंडर. हे एक सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये गॅस आहे. हे झालं सिस्टीम. द गॅस इज द सिस्टीम, द सिलेंडर इज द बाउंड्री अँड ऍटमॉस्फिअर इज सराउंडिंग. क्लिअर? एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम. आता सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. 3 मार्कला प्रश्न येतात, अतिशय कामाचा आहे. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड. एकदम सोपं. बाबा सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय काय देवाणघेवाण होऊ शकते? एनर्जी आणि मॅटर. समजा आता हे आहे ओपन सिस्टीम आहे, म्हणजे उघडा ठेवलेला कप. कपातला चहाच्या वाफा होऊन वर जातात, मग एनर्जी पण वर जाते आणि वाफा पण वर जातात, म्हणजे मॅटर पण वर चालेल. म्हणजे जेव्हा एनर्जी आणि मॅटर दोन्हीचं एक्सचेंज होतं त्यावेळेस त्याला काय म्हणतात? ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम कॅन एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे देणे घेणे. बोथ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स सराउंडिंग. जसं की वॉटर बॉइलिंग इन ओपन वेसल. क्लोज सिस्टीम मध्ये फक्त काय एक्सचेंज? फक्त एनर्जी होते, बट मॅटर एक्सचेंज होत नाही. जसं की झाकून ठेवलेलं गरम पाणी. वॉटर बॉइलिंग इन अ क्लोज्ड वेसल. बाहेर पाणी जात नाही, बट गरमी जाते ना त्याची. म्हणजे एनर्जी चालले, तर एनर्जीची देवाणघेवाण व्हायला, परंतु मॅटरची व्हायला का? तर दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, एनर्जी अँड मॅटर. कळाले का रे अभि? हो काय. आणि तिसरी आहे आयसोलेटेड सिस्टीम.
आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे असं बाजूनं असं फक्त त्याला कापूस वगैरे लावलेला असतो, जेणेकरून मॅटर तर बाहेर जातच नाही, पण गरमी पण बाहेर जात नाही किंवा बाहेरून पण मध्ये येत नाही गरमी. सो द सिस्टीम कॅनॉट एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे फक्त बाहेर जाणे नाही, बाहेरून पण मध्ये येणे. काही आयदर एनर्जी और मॅटर, दोन्हीही कॅन नॉट एक्सचेंज, करू शकत नाही. कुणासोबत? सराउंडिंग सोबत. जसं की थर्मॉस फ्लास्क एक अप्रॉक्सिमेशन आहे, एक्झॅक्ट नाही, कारण त्यातून थोडी हीट जाते बाहेर, बट बऱ्यापैकी आयसोलेटेड सिस्टम असते थर्मॉस फ्लास्क, ज्याच्यामध्ये पाणी आपण गरम ठेवतो का नाही, गरमच राहते बराच वेळ. त्यातून एकदम शून्य जात नाही असं नाही, पण बऱ्यापैकी जात. म्हणजे म्हणून म्हटलं इट 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 इज अन अप्रॉक्सिमेशन. एक्झॅक्ट आहे का ते? नाही. पुढे काय म्हटलं? व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस गिव्हन एक्स? काय म्हटले बघा. A thermodynamic process occurs when system changes from one thermodynamic state to another thermodynamic state. हे शब्द महत्वाचे. स्टेट म्हणजे काय? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर न डिफाईन केले असते. ह्यांच्यापैकी एक जरी बदललं की स्टेट बदलली म्हणतो. आणि स्टेट बदलते कशामुळे? प्रोसेसमुळे. कोणामुळे बदलते? म्हणजे स्टेट बदलण्यासाठी कारणीभूत आहे प्रोसेस. प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस झाली असं कधी म्हणायचं? जेव्हा थर्मोडायनामिक सिस्टीमचं काय बदललं? स्टेट बदलली. स्टेट. We say that thermodynamic process has occurred when system changes state. एक्झाम्पल द्या म्हणतो. आता तसं विचार केल्यावर पण पहिल्यांदा दुसरं काय? धिस स्टेट चेंज इन्व्हॉल्व. स्टेट चेंज म्हणजे काय? चेंज इन व्हेरिएबल्स किंवा प्रॉपर्टीज किंवा फंक्शन्स. कोण आहेत प्रॉपर्टीज किंवा फंक्शन? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. ह्यांच्यापैकी कोणताही व्हेरिएबल बदललं की स्टेट बदलली म्हणतो. आणि स्टेट बदलली की काय घडलं म्हणतो आपण? काय घडलं? प्रोसेस घडली म्हणतो आपण. ऑकर झाली आहे का नाही? प्रोसेस. एक्झाम्पल काय प्रोसेसचे? हिटिंग अ क्लोज्ड कंटेनर ऑफ वॉटर. तसं केल्याने काय होतं? इट इन्क्रीजेस इट्स टेम्परेचर अँड प्रेशर. प्रोसेस आहे नाही. पुढे काय म्हटलं? गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ सम फॅमिलियर प्रोसेसेस in which no heat is added or removed from the system but the temperature of the system changes. हीट तर दिली नाही, परंतु टेम्परेचर बदलायला कसं? हॉट वॉटर कुलिंग डाऊन टू द रूम टेम्परेचर इन अ कंटेनर. आपण वॉटर ठेवलंय, हीट तर आपण दिली नाही, काढून पण घेतली नाही, तरी पण टेम्परेचर कमी व्हायला ना. गरम पाणी हळूहळू थंड होते का नाही? ते आपण काढून घेतली नाही, पण ते आपोआपच असं बाहेर टाकत असते हीट. अ सोलार कुकर अँड अ प्रेशर कुकर. प्रेशर कुकर तर घरात नाही, सोलार कुकर वर गच्चीवर वगैरे ठेवतात. बोथ आर यूज टू कुक द फूड. बरोबर आहे. नाउ ट्रीटिंग देम ॲज थर्मोडायनामिक सिस्टम, डिस्कस द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन देम. त्यांना जर आपण एक थर्मोडायनामिक सिस्टम म्हटलं, तर आपल्याला काय विचार करायचा आहे की त्यांच्यात डिफरन्स काय आहे, सिमिलॅरिटी काय. हीट इज ऍडेड टू द सिस्टीम. ही सिमिलॅरिटी आहे दोघांमध्ये पण. हीट, जे प्रेशर कुकर आहे त्याच्यात आपण गॅस खालून लावतो आणि हीट ऍड करतो, आहे का नाही असं? जबकि सोलार कुकर मध्ये खालून गॅस नाही लावतो, वरून सोलार एनर्जी येते. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इन्क्रीजेस इन बोथ द केसेस. हे काय सिमिलॅरिटीज आहेत बरं काय लिहायला, सिमिलॅरिटीज. इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर पण होत आहे. वर्क इज डन ऑन द सिस्टीम, सॉरी, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. हा, हे जरा मला पटलं नाही, पण ठीक आहे. वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. हो ना, होत आहे. शिट्टी वाजते ना, ती शिट्टी असते का नाही तापवल्यावर? शिट्टी वाजते म्हणजे काय? त्याला उचलावं लागते की त्या- त्या जे व्हिसल आहे त्याला उचलावं लागते. मग त्याला उचलणं म्हणजे त्याच्या वर्क करणं आहे काय? तो पुन्हा वर्क केलं सिस्टीम सराउंडिंग वर. दोन्ही केसमध्ये ह्याला पण शिट्टी असते. ठीक आहे. सोलार कुकर आणि प्रेशर कुकर. डिफरन्सेस काय? सो काय डिफरन्स? सोलार कुकर त्याचा हीट सोर्स काय? सोलार रेडिएशन. जबकि प्रेशर कुकरचा हीट सोर्स काय? बर्निंग ऑफ द फ्युएल लाईक एलपीजी. आणखी डिफरन्स काय? रेट ऑफ हीट सप्लाय लो असतो, इथं फारच स्लोली हीट येते सूर्याची. पण इथं खूप जास्त आहे, रेट ऑफ सप्लाय हाय आहे. कुकिंग टाइम ह्याला लॉंग लागतो, ह्याला शॉर्ट लागतो. क्लिअर? गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ सम फॅमिलियर प्रोसेसेस इन विच हीट इज ऍडेड टू अन ऑब्जेक्ट विदाउट चेंजिंग टेम्परेचर. हा,
कधी कधी आपण हीट ऍड करतो, परंतु टेम्परेचर बदलत नसतं. हे लय महत्वाचं. मेल्टिंग ऑफ आईस अँड बॉइलिंग ऑफ वॉटर, आता हे तुम्हाला 10वी ला होतं. हिटिंग कर्व होता. बघा, ज्या वेळेस स्टेट चेंज होते, म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूला हीट दिली की एक तर टेम्परेचर चेंज होते किंवा स्टेट चेंज होते. म्हणजे असं हिटिंग कर्व असा होता. असं 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 असं. इथं टेम्परेचर आणि इकडं आपण हिट करायला त्याला टाइम. तर इथं टेम्परेचर वाढायला, हे आईस आहे, -5 डिग्री सेल्सिअसला आईस आहे समजा. टेम्परेचर वाढत वाढत ए पॉईंटला आलं, मग ए टू बी काय होते, टेम्परेचर वाढत नाही, फक्त आईसचं कन्व्हर्जन कशात होते, वॉटरमध्ये, लिक्विडमध्ये. मग पुन्हा पूर्ण वॉटरमध्ये म्हणजे ह्या प्रोसेसला मेल्टिंग म्हणतात. मग बी पासून सी पर्यंत काय टेम्परेचर वाढत चाललंय. तर सी ला आलं म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला आलं. हे होतं 0 डिग्री सेल्सिअस, वॉटरचं मेल्टिंग पॉईंट. 100ला आलं की सी पासून डी पर्यंत हिट तर द्यायला आपण. ते फक्त वॉटरचं कन्व्हर्जन कशात होते, व्हेपरमध्ये. म्हणजे काय व्हायला, बॉइलिंग व्हायला. काय व्हायला, बॉइलिंग. वॉटर फक्त वाफेमध्ये कन्वर्ट व्हायला, पण त्याचं टेम्परेचर वाढत नाही तिथं. म्हणजे मेल्टिंग आणि बॉइलिंग मध्ये आपण हीट तर देतो, पण टेम्परेचर चेंज होत नाही. कारण ती घेतलेली हीट टेम्परेचर चेंज करण्यापेक्षा स्टेट चेंज करण्यामध्ये वापरली जाते. कशामध्ये, स्टेट चेंज करण्यामध्ये. हा म्हणजे गरम, गरम नाही, हीट द्यावी लागते, पण टेम्परेचर नाही वाढत. म्हणजे जे वॉटर आहे, तुम्ही जर आता हे इथं वॉटर घेतलं 100 डिग्री सेल्सिअसला आणि ह्याला हीट दिली, फक्त ह्याच्या वाफा होत्यात, पण ह्या वाफा पण 100लाच असतात. म्हणजे टेम्परेचर बदललं नाही, फक्त स्टेट बदलली. तसंच हे आईसचं पण आहे. तू समज इथं आईस घेतला, राईट, आणि ह्याला हीट दिली, तर ह्याच्यावर जे पाणी तयार होईल, वॉटर, आईस पण 0 डिग्री सेल्सिअसलाच होता, हे पण 0 डिग्री सेल्सिअसलाच राहते. टेम्परेचर नाही बदललं, फक्त स्टेट बदलली. फक्त काय बदलली, स्टेट बदलली.